नमस्कार मंडळी, आज आपण प्रसादाचा शिरा करणार आहोत. तर एका कढईत 1/2 वाटी साजूक तूप घालूयात. तूप छान गरम झालं की 1/2 वाटी रवा घालूयात. प्रसादाच्या शिऱ्याला सगळे जिन्नस सवा प्रमाणात घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या गॅसवर मी 2.25 वाटी प्रमाणात दूध घेतलेलं आहे व ते तापत ठेवले आहे. जितका रवा आपण घेतो त्या दुप्पट आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि प्रसादाचा शिरा करतोय त्यामुळे दूधच घालायचं आहे. एरवीचा शिरा करताना तुम्ही अर्धी वाटी दूध अर्धे पाणी असे करू शकता, पण प्रसादाच्या शिऱ्याला दूधच लागते. रवा भाजत आला की आपण त्यात काजू, बदाम, पिस्ता याचे काप घालूयात, म्हणजे तेही रव्याबरोबर तुपात छान भाजून निघतील व त्याचा स्वाद छान येईल. रवा छान मंद आचेवर भाजून घ्यायचा, कच्चा ठेवू नको. आता रवा आपला छान बदामी रंग आला आहे, त्यामुळे आपले दूधही तापलेले आहे. आता आपण दूध हळूहळू 2-3 टप्प्यांमध्ये घालूयात. एकदम घालायचे नाही. दूध घालायचे, परत हलवायचे, दूध घालायचे, परत हलवायचे. अशा तऱ्हेने घातल्यामुळे आपला रवा छान फुगून निघतो. परत आपण एकदा दूध घालूया. परत हलवून घेऊयात. असे 2-3 टप्प्यांमध्ये केल्यावर आपला रवा छान फुगून निघेल आणि दूध आपल्याला गरमच घालायचा, त्यामुळे रवा शिरा आपला खूप छान मऊसूत होतो. दुसऱ्या दिवसापर्यंतही छान मऊ राहतो, कोरडा पडत नाही. आता आपल्याला 5 मिनिटासाठी मंद गॅस करून वाफ काढून घेऊयात. छान वाफ आलेली आहे. आता आपण छान सगळं हलवून घेऊयात. आता आपण सवा प्रमाणात घेतल्यामुळे 1/2 वाटी आपल्याला साखर घालायची आहे. साखर छान रव्यामध्ये मिक्स करून घेऊया. छान सगळीकडनं हलवून घेतली की आपण त्याला परत 2 मिनिटासाठी वाफ काढूयात. तुम्हाला जर केळं घालायचं असेल तर तुम्ही शिरा जेव्हा आपण भाजतो तुपामध्ये तेव्हा घालू शकता, पण कधीकधी केळ्याचा वास लागतो व शिरा दुसऱ्या दिवशी उरला तर त्याचा वास लागतो, त्यामुळे तुम्ही नैवेद्यावरती काप करून केळ्याचे घालू शकता. आता आपण वेलची पूड घालूयात, म्हणजे आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला छान सुवास येईल. झालाय आपला प्रसादाचा शिरा रेडी झालाय. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा व चॅनेलला सबस्क्राईब